TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. असा अनुभवचा भरणा असलेला आमचे गोलंदाज दत्ता विरले जबरदस्त त्यांनी वावलीच्या टुर्नामेंट मध्ये मला वाटतं चांगली मदत पण केली होती या गोलंदाजाकडनं. संघाचा कर्णधार आहे जबरदस्त राकेशच्या बॅटीमधून चेंडू निघाला, चेंडू जातोय तो लॉन हिच खेळले क्षेत्रामध्ये. चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण आणि 2 धावाच्या बरोबरीने तबला संघाने मात्र या मंदीच्या चेंडू अतिशय सुरेख पडला. अशा वेळेस किती उणे मिनिटं म्हणून भासणार ती तलेवडे संघाला बॅटिंगची कडा लागून चेंडू आता स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत मला वाटतं पंच वाईट येतात. जिग्नेश पंच इंग्लंड दौऱ्यावरनं आले 3 धावांवर पोहोचला तो तबला संघ. पंचकदारमध्ये पंचांनी बोर्डवर केलाय. टुर्नामेंट चालू आहे असे साईनाथ बोराड्यांचे खास मित्र जिल्ह्याचे मित्र म्हणावे लागणार असे विडा शेठ कोळंबे साहेबांचं आगमन होणार त्यांचा आणि अजय पिंगळे पण खास. राकेश फलंदाज मात्र बाद झाला. जबरदस्त चेंडू अशा पद्धतीने चेंडूकडे बाद राहिला. शुभम थोडासा चिंतेत आला. पुन्हा एकदा जिग्नेश आणि शुभमची एक मीटिंग होणार. ती मीटिंग नसणार, पंचांची मीटिंग असणार. त्या मीटिंग नंतर कुठलाही निर्णय असेल ते आम्हाला कळवा. आणि 32 वयात आपण बघतो क्रिकेट खेळतात आणि लाजवतात युवा पिढीला. अच्छा जबरदस्त प्रहार चालू आहे. चेंडू लागतोय जमीन लगत फटका कार्पेट फटका आपण बघतोय. लॉकआउट क्षेत्रामध्ये चेंडूला तैनात केलंय. चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि 2 धावाच्या मध्ये बंटी वैयक्तिक आपल्या 2 धावांना खेळतो. गोलंदाज मार्ग गोलंदाज उलटा चेंडू जातोय लॉकआउट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. तत्पूर्वी जे गणेश क्रिकेट संघ बार्डे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेले कैलासवासीय 77 तांबरी स्मृती चषक 2017 यांनी विद्यमानाने आयोजित केलेली 12 ते 15 तारखेपर्यंत ही शृंखला सजणाऱ्या पहिल्या पारितोषिक हे मात्र देण्यात आहे. याच मैदानावर एक मोठी शृंखला पाहायला मिळणार. कुठलाही प्रयत्न क्षेत्र झाला नाहीये. एकच धाव मिळणार दिनेश आणि धावफलका धावा लागल्या. कोळंबे साहेबांचा आगमन झालं. सन्माननीय मुख्य अतिथी यांच्यामुळे या टुर्नामेंट मध्ये रोख रक्कम आम्ही पाहायला मिळते. त्यांच्या 52 वर्षांनी चांगला गुण लावा तर आपण मात्र त्याचा शेवट मात्र मृत्यूशीच होतो अशा बोराटे त्यांनी काही दिवसांपूर्वी जबरदस्त 6 धावांच्या बरोबर दत्ता बिरले गोलंदाज मार्कवर जबरदस्त चेंडू त्यांना कर्जत तालुक्यामध्ये ठाणे भाग म्हटलं जातं. आजच्या दिवसामध्ये कर्जत आणि खालापूर विधानसभेचे संघटक शेठ भोईर साहेबांचं पण आगमन झालं. त्यांचं पण आम्ही स्वागत केलं आणि उद्याचा दिवस खराब यात कुठली शंका नाही. पण गोलंदाज तयार सहजरित्या पूर्ण तमला संघाला मी सांगतो तमला संघ की आपण पद्धत उतरणं फार महत्वाचं असतं आणि चेंडू होतं बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये तिथंच खेळ आज खऱ्या अर्थाने राकेशला लाजवतोय कारण की राकेश खंडा राकेशचा भाऊ आहे. धन्यवाद बंधू आहे. राकेश खेळला नाही म्हणून जबाबदारी आज घेतली. पंचांच्या अवंतरीने आणि आज खऱ्या अर्थाने गाजवणार तो तेजस. अशीच कामगिरी करावी लागणार या तमनासाठी या तमना संघासाठी. गोलंदाज तयार बॅकवर्ड पॉईंटच्या गोलंदाज मात्र तयार. पुन्हा एकदा प्रहार करून नादात पंच आमच्याकडे वळणार. आवंतर एकदा मिळणार आणि धावाच्या 1 रनासाठी नका लावू.
हे पाहणं तेवढं गरजेचं आहे. गोलंदाज मार्ग गोलंदाज रुपये मारला तिच्या लागून चेंडू जातो त्याच्यामध्ये एटीएम मधून पैसे निघता थांबले. आपले लगेच मागणी पूर्ण केली. धन्यवाद. जबरदस्त चेंडू झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार ही टुर्नामेंट झाल्यावर. जबरदस्त प्रहार चेंडू मात्र त्या धावांच्या बरोबरीने जिग्नेश गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा प्रहार चेंडू आले त्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कुठली चुकी नाहीये. चेंडूला तांबडा संघाचा वंडर बॉय अक्षय. विशाल बोराडे आपण कुठं आला तर बदलला 23 चेंडू आणि विजयासाठी 56 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आणि पंच आमच्याकडे वाडा अवंतराने एक धाव मिळाला. दत्ता बिरले मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि एकदा चेंडू मध्ये पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न उकला त्याची इंच लागून रोजी हिराजी गोमाजी पाटील त्यांचे ही क्रीडा नगरी आहे आणि क्रीडांगण आहे. या क्रीडांगण मध्ये हा सामना झाला. बरेचसे हुतात्म्या बलिदानामुळे आज भारत मी तर म्हणेल तलवडे संघ या डोंगरसर करत असताना 7 धावांपर्यंत पोहोचलाय. चेंडूला हलका हाताने कट केलाय. मिडॉफ क्षेत्रामध्ये चेंडूला तैनात केला. एक धाव क्रिकेट रसिकांना हे क्रिकेट रसिक त्यासाठी देतात. जबरदस्त चेंडू टाकला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे. तो सामना तांबडात आणि तलवडे संघादरम्यान एक धाव मिळणार. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा पण सहजरित्या पाठलाग केला. एक धाव चौकारांची फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. हे जागून चेंडू खेळ मात्र पकडले नाही पण डायरेक्ट हिट पाहायला मिळतात. थोडा धावा 2 धावा सहजरित्या पूर्ण. जिग्नेश आमच्याकडे वळणार. अवंताराने धन्यवाद देऊया. उन्हात नाही रोनी आमच्या गाडीच्या एसी मध्ये बसले त्यांचं पण आपण मनापासून स्वागत करूया. पण आमच्याकडे वळतात. नव्हते इशारा संघ अतिशय मजबूत स्थितीत आहे. असंच खेळ करावा लागणार शेवटपर्यंत. 56 धावांपर्यंत वाटला करत असताना जबरदस्त चेंडू टाकला आणि सटाळ पळायला लागणार. दोन्ही फलंदाजाला पुन्हा एकदा बॅटीची कडा कुठेतरी असतात. चांगलीच गाडी लावा. सुनील बोराडे साहेब आले की लावा लगेच संघाचं गाडं. जबरदस्त चेंडू पंच पुन्हा एकदा 9 देतात. मला वाटतं प्री हिट असणार आजच्या दिवसामध्ये. पहिला प्री हिट धावपालिका लागले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जबरदस्त प्रहार चेंडू हवेत आहे पण प्री हिट आहे त्यामुळे जेलला देण्यात येणार नाही. त्यामुळे सोडला असावा झेल पण 2 धावा पूर्ण त्याने चुकी केली. 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावांच्या मध्ये धावपालिका धावा लागल्या त्या 18 धावा. विशालला 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 13 चेंडू 38 धावांची गरज आहे. उलटा चेंडू चेंडूला गेला क्षेत्रामध्ये चेंडू जातो अंतिमकडे पण बहुत चौकार मार्ग अक्षय गोलंदाज तयार. जबरदस्त राहत या चेंडूची वाट बघत होता. 7 धावेसाठी जबरदस्त चेंडू मात्र टाकला. पंचामच्या रॉनी या फलंदाजाचा चांगला चेंडू मात्र आणतोय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टाकला. उसरी घेण्याचा चेंडू तयार आणि गोलंदाज मार्ग वैभव तयार. जबरदस्त चेंडू आधी दुष्काळ 13वा महिना 14 धावा. रुपाळीची अशीच गोलंदाजी पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक मिळाली थोडीशी धाव मिळणार आणि 1 धावाच्या मदतीने 1 धावाच्या आज पण चमकण्याची संधी असणार प्रत्येक संघाला. पुन्हा एकदा फलंदाज बाद होता. फलंदाज चेंडूला जबरदस्त फटका. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज